यानंतरची बातमी सांगलीतल्या विटा इथल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मुंबई आणि गुजरातचं कनेक्शन समोर आलंय। मुंबई आणि गुजरातमधून एमडी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल हा विट्यामध्ये पोहोचायचा आणि तयार झालेला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत पाठवलं जात होतं अशी माहिती तपासात समोर आली आहे। सोमवारी रात्री सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं विट्यातल्या एका कारखान्यावर छापा टाकून एमडी ड्रग्जचा अड्डा उद्ध्वस्त केला होता। या तिघांना अटक करत तब्बल 30 कोटींचा एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आलं। आता हे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली आहे। मुंबई आणि गुजरातचं कनेक्शन समोर आल्यानंतर सांगलीच्या पोलिसांनी गुजरात आणि मुंबईत तपासासाठी 3 पथकं रवाना केली आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून। शरद, काय अधिक माहिती? हेमाली, काल विटा, सांगली जिल्ह्यातील विटा हे गाव आहे, तसा ग्रामीण भाग असलेला हे गाव आहे। या ठिकाणी मुंबई येथील आणि गुजरात येथील एका युवकाने तिघांनी मिळून इथं कारखाना भाड्याने घेतला होता। माऊली कंपनी या नाव कंपनी होती। इथे केमिकल अत्तरची फॅक्टरी आणि सुरू करणार आहे। या व्यवसायासाठी ती फॅक्टरी घेतली असताना तिथे एमडी ड्रग्ज हे बनवण्याचे काम सुरू होते। त्याचा मास्टर माइंड गुजरातचा जो युवक होता, त्या युवकाने हे सगळे कनेक्शन गुजरातहून कच्चा माल आणला जायचा आणि मुंबईकडे तो विक्रीसाठी नेला जायचा। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संदीप शिंदे यांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये आता 3 आरोपी समोर आलेले आहेत आणि कनेक्शन सुद्धा समोर आलेले आहे। आणि नुकतेच 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी जाहीर केलं होते की ड्रग्ज किंवा कोणत्याही प्रकारचं असले अंमली पदार्थ असतील त्याबाबत कारवाई देणाऱ्या संबंधित टीप देणारे जे असतील त्यांना योग्य ते बक्षीस जाहीर केलं होतं। 10,000 बक्षीस जाहीर केलं होतं आणि त्यानिमित्तानं पहिली व्यक्ती ही या संबंधातून बक्षीस घेणारी पण ठरली आहे सांगली जिल्ह्यातली। आणि ही कारवाई मोठी 30 कोटीची जवळपास कारवाई सांगली जिल्हा पोलिसांनी केलेली आहे। धन्यवाद शरद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।